रिक्षावाल्याने तर पार इथं सोडलं आपल्याला. आणि आपल्याला इथं इथं तर हे इथं नुसतं भाजी मार्केट आणि काय इथं काय गहू ते भेटतात. आता याचे वह्या पुस्तकाचे दुकान आणि ते पार तिकडे आहे ना. हा आता काय करती? पाहिलं ना की त्याचं तोंड कसं झालं होतं. तिथून इथपर्यंत सोड म्हटलं तर त्याचं तोंड कसं झालं होतं. आणि मी म्हटलं त्याचं आत बाजारात नाही म्हणून, तर मग लगे त्यांनी बोलायला सुरुवात केली असती. मग ते शब्दाला शब्द वाढला असता. मी म्हटलं राहू दे, काही डोकं लावायला नको, काही ताण नको, चांगला मूड आपला खराब करून टाकायला नको त्या माणसाबाई. जाऊ दे म्हटलं. जाऊ ना, समोरच तर आहे, किती दूर आहे, काही दूर नाही. चल, वजन कमी होईल तुझं. सारखं माझ्या वजनावर येत नका जाऊ बरं. वजन जाड असली तरी तुमच्यापेक्षा जास्त तंदुरुस्त आहे मी आणि चांगली फिट आहे मी. हो बरं चल, पुढे पुढे चल पटकन. मग बरं पहिले काय घ्यायचं म्हणता? मग काय वाटतं तुम्हाला, पहिले काय घेऊन घ्यावं? मी बघ आता काय म्हणतो, पहिले बॅग घेऊ, शाळेची बॅग घेऊ. आणि मग तिथं काय ते कंपास आणि ते सगळे एकाच दुकानात भेटतात ना. वह्या पुस्तकासाठी 4 दुकानं फिरावे लागतील. मला शाळेचा ड्रेस पण घ्यायचा आहे. आई माझा फ्रॉक पण घ्यायचा ना शाळेचा. नाही राणी, शाळेचा फ्रॉक आता नसतो बघ बाई. शाळेचा फ्रॉक केव्हा, शाळा उघडल्यावर, जेव्हा ते शिक्षक लोक सांगतील की असा असा गणवेश आहे तुमचा, तो गणवेश मग तेव्हा घ्यायचा बाळा. आता आपण घेऊन ठेवू आणि मग त्यांनी बदलला तर मग काय करती, जातील की नाही पैसे वाया आपले. असं त्यामुळे काय करू. बरोबर बोलता बाबा राणी, बरोबर बोलता. आता मागच्या किती 2-3 वर्षापूर्वी झालं होतं बघ असं. तर तुमच्या शाळेने गणवेश बदलून टाकला होता आणि मग ते पुन्हा विचारत होतेच का गणवेश बदलायचा म्हणून. तर मग कसं बघू आपण, बघू वेळेवर. बरं मग मला दुसरा ड्रेस घेऊन द्या ना एखादा नवीन. मग आता शाळेत कधी कधी आम्हाला नवीन ड्रेस घालायला लावतात. म्हणजे गणवेश नाही घालायला लावत, दुसरा ड्रेस घालायला लावतात. मग मला दुसरा ड्रेस घेऊन द्या आई. मग कसं मग माझ्याकडे काहीच राहत नाही मग. बरं बघू, घ्यायचं तर बघू. पहिले हे घेऊन घे, पहिले वह्या पुस्तकं ते घेऊन घे. कसं आहे, जे काम करायला आलो ते करून घेऊ पहिले. आणि मग हॉटेलात जायचं ना जेवायला. हो बाबा, हॉटेलात जायचं ना. हॉटेलात गेल्याशिवाय राहतच नाही मी आता. आणि पाणीपुरी पण खाणार मी. पहिले मला पाणीपुरी खाऊ घाला आणि मग वह्या पुस्तकं घेऊन मग हॉटेलात जाऊ आपण. अरे हो मी काय म्हणते, मी पण खाईन 1 प्लेट पाणीपुरी. विचित्रच बी मला की खायला आल्या का खरेदी करायला काय कळून नाही लागलं मला. खाऊ चल, मग पाणीपुरी खाऊ पहिले. चल दादा 2 प्लेट पाणीपुरी लावा बरं. 1 मस्त तिखट करा, थोडी लाल चटणी टाका वरतून आणि 1 गोड पुरीची द्या. तुम्ही कशी घेणार, मीडियम घेणार का साधी घेणार? मीडियम बाई, मीडियम. मला नको तू सारखी. हा भैया, मग 1 मीडियम द्या, त्यांना द्या मीडियम, मला तिखट द्या आणि हे पोरीला गोड द्या. द्या बरं पटकन. वा काय पाणीपुरी होती हो, जबरदस्त. तुम्ही थोडी तिखट घ्यायला पाहिजे होती. काय मजा आली, मस्त. दरवेळी मी काय म्हणते, आपण दरवेळी इथंच येत जाऊ पाणीपुरी खायला. मला लईच आवडली त्याच्याकडची. आणि सुख्या पण 3 दिल्या ना त्यांनी, लगे शेवबीव टाकून मस्त कांदा बिंदा टाकून लगे. झालं गेली ना ती पोटात. आता काय त्याच्यावर चर्चा करत बसायची का आपल्याला. पाणीपुरी खायला आलती का तू, काय काम करायला आलती तू? बरोबर, पाणीपुरी खायला नव्हते आलते मी, खाऊ म्हटलं चालता चालता. सांगू लागले आवडली म्हणून. चला चला चला, चिडू नका लगे, चला. चल बरं, सरळ बॅगच्या दुकानात चला आता पहिले. काय म्हणतात, चांगलं दिसायला का दुकान? बघा वाटायलंय का? हा चल ना, आज जाऊन बघू. चांगलं तर दिसायले, बऱ्याचशा बॅग दिसायला. आतमध्ये ठेवले असतील अजून. बाबा मला कार्टूनचीच बॅग घ्यायची, गुलाबी रंगाचीच घ्यायची आणि त्याच्यावर बारबीच असली पाहिजे. मला दुसरी कुठली बॅग घेऊ नका देऊ, मी रडल बरं तिथं. मी पहिले सांगते, मी आतमध्ये जाऊन रडन. आणि बाबा ती पण पाहिजे मला. ते डब्याची बॅग बघा, ती बघा, ही हे बघा, ही म्हणते मी, ही बॅग पाहिजे मला. घेऊ, चल इकडं. पहिले शाळेची बॅग बघू. नाही ती ही पाहिजे, ही गुलाबी कलरची, ही नक्की हीच पाहिजे ही. चल पहिले राणी आतमध्ये. शाळेची बॅग पहिले बघ, डब्याची बॅग घेता येते, शाळेची बॅग बघ पहिले. हो पण मी सांगते मला डब्याची बॅग पण घ्यायची म्हणून, आणि अशीच घ्यायची, हीच घ्यायची मला. कुणी आहे का इथं दाखवायला? दादा, ओ भाऊ, आहे का कोणी इथं दाखवायला? वह्या पुस्तकं घ्यायला आलो म्हटलं, वह्या पुस्तकं दाखवा. अरे काका, बॅगचं दुकान आहे ना हे, दिसून नाही लागलं का? दिसू लागलं ना रे भाऊ, म्हणूनच आलो तुझ्या दुकानात. बॅगच घ्यायची मला. आता तू लावून ठेवल्या बॅग आणि मला विचारतो की काय दाखवू तुम्हाला, म्हणून म्हटलं जरा गंमत करू तुझ्यासोबत. बाग काही नाही. अरे काय काका, तुम्ही गंमत करू लागले का? बरं दाखवतो. कशी दाखवू सांगा बॅग, कशी दाखवू? बारकील दाखवायची का? हो हिच्यासाठी दाखवायची. सांग बाई राणी, कशी बॅग पाहिजे सांग तुला. आम्हाला नाही कळत ते बारबीन बुरबी काय म्हणते ते. काका मला फक्त ना
गुलाबी कलरची बार्बी असलेलीच बॅग दाखवा. फक्त गुलाबी कलरची बार्बी असलेली. आणि 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 त्याला खूप कप्पे असले पाहिजे. हो, खूप कप्पे असले पाहिजे त्याला. अशी बॅग दाखवा मला. दाखवतो ना बाई, आहे आपल्याकडं. हे बघ, अशीच म्हणतीन ताई तू. हे घे. हो दादा, अशीच सेम टू सेम. बाबा हीच बॅग म्हणत होते मी. अशीच बॅग म्हणत होते, हीच बार्बीवाली मी पाहिली होती. अशी हीच बॅग घ्या मला. कितीला दिली दादा? का सांगतो? काका जास्त महाग नाही ही. फक्त आणि फक्त 1100 रुपयाला. बिलकुल महाग नाही. 1100 बॅगचे? अरे जरा तोंड सांभाळून सांग जरा. काही पण काय सांगतो. 1100 रुपये बॅगचे. आणि असं काय या बॅग मध्ये? क्वालिटी बघा काकू, क्वालिटी बघा. मजबूत आहे, एकदम मजबूत बॅग आहे ती. ना फाटणार ना तुटणार 2-3 वर्ष. जरा काही नाही. किती तुम्ही या बाल जरी बसवला याच्यामध्ये तरीही नाही. बाल बसवते त्याच्यामध्ये? अरे माझं बाल बसवते का त्याच्यामध्ये? काय बोलतो तू? म्हणजे काकू मजबूतीबद्दल सांगू लागलो मी त्याच्या. एवढी मजबूत आहे ती. असू दे मजबूत बिजबूत असू दे. योग्य भाव सांग बाबा. आता माझ्या पोरीला तीच आवडलेली आहे. पटकन सांग आणि मोकळं कर. मी काय जास्त झिकझिक करायला मला आवडत नाही. बरं 1000 रुपये देऊन द्या. 1100 नाही तर 1000 रुपये देऊन द्या. 500 रुपये. हे बघ दादा, 500 रुपये दिली या बॅगचे. एकदम शेवटचं. अरे काय मजाक करता काकू? 500 रुपये? 500 रुपये नाही, 1000 रुपये. फार तर 900 द्या. पण 900 रुपये, 900च्या खाली 1 रुपया नाही. मी काय म्हणते, 500 रुपयाच्या वरती 1 रुपये नाही. तुला वाटत असेल की आम्ही आज पहिल्यांदा बॅग घेऊ लागलो का काय नाही. तसं काही नाही. माझ्या भावाची दुकान आहे. माझा मावे भाऊ आहे ना, त्याची दुकान आहे बॅगची. त्यामुळे तुम्ही एका बॅगमध्ये किती कमवता काय नाही ते मला सगळा अंदाज आहे. ते बघ, मी तुझ्या पोटावर पाय नाही देत. हां, मी एकदम 300ला मागू लागले का तुला? नाही मागू लागले. मी किती म्हणते, 500 200 रुपये कमवतो त्यात. पण त्याच्यावरती 1 रुपया नाही. काकू भाव वाढलेले सगळ्या गोष्टींचे. सध्या सीझन सुरू आहे. असं करू नका. बरोबर भाव सांगतो मी. 500 मध्ये येत नाही. तुम्ही लगेच तुमच्या भावाला फोन करून विचारा. आत्ता फोटो पाठवा व्हॉट्सअपला आणि विचारा तुम्ही. नाही, मला काही खरं खोटं करायची गरज नाही. देऊन दे, 500 देऊन दे. 500 पेक्षा जास्त काही त्याचे भाव नाही. मला माहिती आहे चांगलं. मला काही कुणाला फोटो पाठवायची गरज नाही. काही खरं खोटं करायची गरज नाही. घे चला, 500 दे. येतच नाही ना काकू. 500ला काय पूर्ण मार्केटमध्ये मी काय कुणी ती ही बॅग कुणी 900च्या खाली दिली तर मला सांगा तुम्ही. 900च्या खाली बॅग येतच नाही. तुम्ही 100 दुकानं फिरा. पुन्हा माझ्याकडे या लागलं तर मी तुम्हाला तरी पण ती 900लाच देईन. मी काय लगेच हे नाही करणार. वाटलंच तर तुम्ही या फिरून जा. या फिरून मार्केट फिरून या. नाही, आता तू अडून बघायला बघ. अडून बघायला आता तू. काका आता आवडून बघायला सारखं व्हायला. बरं तुम्ही बोला ना काही. 900 खूप लागले. माझं पण तेच म्हणणं आलं. 900 खूपच जास्त लागले. एवढं ते बॅगची हे नाही. लहान लेकराची बॅग आहे ती. काय मोठ्या माणसाची पण बॅग नाही ती. लहान लेकरांची बॅगच तर मोठी आहे ना काका. त्याच्यावर तर आम्ही कमवू शकतो. बाकी मोठ्या माणसांच्या बॅगा काय त्याचं 350 पासून सुरू आहे. लागेल तिथे दाखवतो तुम्हाला. नाही सांग. देतो का 500 देतो का सांग. नाही तर मग जाऊ दे. चला बघू. 1-2 दुकानं बघू. 1-2 दुकानं बघू. नाही घे ना हीच बॅग. मला हीच लागती बॅग. मग पुन्हा दुसऱ्या दुकानात तशी बॅग नाही भेटली तर मग पुन्हा येवच लागेल ना. मग मला हीच बॅग पाहिजे बाबा. मला हीच बॅग पाहिजे. मला हीच घेऊन द्या. मी जातच नाही इथून. शांत बस राणी. चल, नाटक नको करू. तुला अशीच बॅग घेऊन देते. चल. नाही घे नाही बॅग. घे ना. पुन्हा जाईन ना. अशी काऊन करते तू? मला आवडली नाही बॅग. घे ना. बघ रे बाबा, लेकरू रडू लागलं माझं त्या बॅगसाठी. आता तिच्या मनात भरली ती. हिचं नको तुझं नको. एक मधला आकडा सांग बाबा. 850 काका. 850 घ्या आणि घेऊन घ्या. चल, 750 घे. तुझं नको हिचं नको. 750 घे आणि देऊन दे ती बॅग. आण बरं इकडं. चल. बरं ठीक आहे, देऊन द्या. आता जाऊ द्या. पुरत तर नाही ते. पण कसं आता ते लेकरू एवढं रडू लागलं. मच्छाने बघूला जाऊ नाही लागलं ते. घेऊन घ्या आता. झाली का बाई राणी खुश तू? भेटली का तुझ्या मनासारखी बॅग? आता रडू नको. आता आनंदी राहा जरा. हो बाबा, अशीच बॅग पाहिजे होती. हीच बॅग पाहिजे होती मला. बरं झालं तुम्ही मला घेऊन दिली. चला मग आता. जाऊ दे. 100 रुपये कमी भेटले पण पोरगी खुश झाली. आनंदी होऊन गेली. नमस्कार फ्रेंड्स. तर अशी बघा मी माझ्या राणीसाठी शाळेची बॅग घेतली आणि आता वह्या पुस्तकं घेणार आहे आणि मग हॉटेलात पण जाणार आहे जेवायला. तुमच्या लेकरांची शाळेची शॉपिंग झाली की नाही? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा.